मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये नंदिनी सकाळी लवकर उठते आणि किचनमध्ये काम करत असते. तेवढ्यातच मानिनी तेथे येते आणि विचारते, मॅडम हेल्पर हवा आहे का? त्यावेळी नंदिनी हसतच म्हणते, नाही सापडलं. त्यानंतर ती म्हणते, नंदिनी मला एवढं छान वाटतंय ना सकाळी लवकर उठून इकडे स्वयंपाकघरात यायचं नाहीये. हे फिलिंग वेगळंच काहीतरी असतं आणि हे छान फिलिंग मला फक्त तुझ्यामुळे येतंय, असं नंदिनीचं कौतुक करत मानिनी म्हणते आणि तिचे आभार मानते. मग आता पुढे ती म्हणू लागते, एम्प्लॉई ऑफ द इयर हा अवॉर्ड जरी मिळाला ना तरीही बॉस असल्याचं फिलिंग वेगळंच काहीतरी असतं. अर्थात मी बॉसिंग करणारी सासू नाही आहे हा, असं हसूनच ती म्हणते. तेव्हा नंदिनी म्हणते, नाही हो आई, असं कुठे म्हटलं मी, आणि तुम्ही अशा नाहीच आहेत. तुम्ही एवढं मला सांभाळून घेताना तेच मला खूप आवडतं. मग त्यावेळी हसूनच मानिनी म्हणते, तुझ्यातलं मला काय आवडतं माहिती आहे? तू जे लवकर उठून कामाला लागतेस ना ते मला फार आवडतं. कारण लवकर उठून जर आपण कामाला सुरुवात केली ना की सगळं कसं असं पटपट मार्गी लागतं. मला असं वाटतंय कदाचित तुमच्या घरामध्ये तुमच्या तिघींपैकी लवकर उठायची सवय फक्त तुलाच असेल ना. मग आता नंदिनी जरा शांत राहते आणि म्हणते, आई मला माहिती आहे तुम्ही खरं तर काव्याबद्दल विचारताय, पण कसं आहे ना आई, काव्याला रात्रभर जागून अभ्यास करण्याची खूप सवय आहे. त्यामुळे तसं लवकर उठण्याची सवयच नाही आहे तिला. मग त्यानंतर आज ब्रेकफास्टला काय करूयात, भाजणीचं थालीपीठ करूयात का, असं लगेचच नंदिनी विचारते. तेव्हा आता लगेचच मानिनी म्हणते, अरे वा, जीवा तर अगदी तुटून पडतो माझ्या हातच्या भाजणीच्या थालीपीठांवर. मग आता लगेचच नंदिनी म्हणते, माझी आईसुद्धा मला म्हणत असते की तू भाजणीची थालीपीठं छान बनवते. मी करू का आज माझ्या पद्धतीने, असं नंदिनी विचारते. मग आता लगेचच मानिनी म्हणते, मला काय वाटतं तू गोडाचा शिरा बनवतेस का थालीपीठ बनवते, कारण जीवाला खरंच माझ्या हातचे थालीपीठ खूप आवडतात. कारण जीवाची जीभ ना खूप शार्प आहे अगं. मग आता नंदिनी म्हणते की आई तुम्ही पण रोजच करता ना, मग आज तुम्ही आराम करा, मी आजच्या दिवस सगळं करते आणि त्या निमित्ताने मला कळेल सुद्धा की सर्वांना माझ्या हातचं थालीपीठ आवडतं की नाही. मग आता मानिनी म्हणते, अगं सर्वांना आवडतीलच तुझ्या हातची थालीपीठ, परंतु जीवाला लगेच समजेल हे आईने केलंय की नाही केलंय. तुला एक किस्सा सांगते आपल्या घरचा. अगं आपल्या घरी ना पाहुणे येणार होते आणि सर्वांना माझ्या हातचाच मटण रस्सा खायचा होता आणि मटण आणून ठेवलं होतं आदल्या दिवशी. दुसऱ्या दिवशी मी मटण करायला घेतलं तर मला जरा वास आला, म्हणजे ते मटण जरा खराब झालं होतं. पण आयत्या वेळी मी कुणाला काही सांगितलं नाही. मी बाहेरून मटण रस्सा मागवला आणि आयत्या वेळी खायला घातला. पाहुण्यांना काहीच समजलं नाही, त्यांनी अक्षरशः त्याच्यावर ताव मारला. पण रात्री जीवा इथे आला आणि मला म्हणाला की आई, तो मटण रस्सा तू केलेलाच नव्हतास आणि तो तू बाहेरून मागवला होता, ते मला कळलंय. तेव्हा मी त्याला म्हणालं की बाळा, बाहेर कुणाला सांगू नको, कारण हे आमच्या दोघांमधलं सिक्रेट होतं. कारण त्याला लगेच कळतं एखादा पदार्थ मी केलाय की नाही केलाय. पण तू म्हणतीये ना आज तुला करायचंय तर तू कर सगळं, बघूया ना जीवाला कळतंय की नाही ते. तुला काही मदत लागली तर मला हाक मार हा, ऑल द बेस्ट, असं म्हणून मानिनी लगेच तेथून जाते. तर इकडे मिथून रूममध्ये असतो आणि पेपर वाचत असतो. तो म्हणतो की आपलं नशीब कितीही फुटकं फाटकं आणि त्याचबरोबर ठिगळं लावलेलं असेल ना तरीही अजिबात भविष्य वाचायचं सोडायचं नाही मिथून. काय लिहिलंय त्याच्या अगोदर ना आपण मंजूचं भविष्य वाचूयात. काय असेल तिची राशीला आली आहे खरं, परंतु रास लक्षात राहत नाही तिची. त्यानंतर लक्षात येतं की मंजूची रास कुंभ आहे. मग आता तो विचार करतो काहीतरी खराब लिहिलं ना म्हणजे जरा बरंच होईल, असं म्हणून तो लगेचच ती रास वाचू लागतो. मग आता त्यामध्ये या राशीच्या व्यक्तींची खूप धावपळ होईल असं त्यामध्ये लिहिलेलं असतं. त्याचबरोबर मनात आणि पोटात गडबड असेल. मग आता अहो अहो करत तेवढ्यातच मंजू तेथे येते. तेव्हा काय झालं असं मिथून विचारतो. तेव्हा ती आता म्हणते की माझ्या पोटामध्ये गडबड आहे. मग मिथून म्हणतो, आय लाईक धिस. मग आता माझं पोट दुखतंय आणि तुम्हाला मस्करी सुचतीये का, काहीतरी करा ना प्लीज, असं आता मंजू म्हणते आणि पोटालाच हात लावून बसते. तेव्हा आता लगेचच मी काय करू आणि मी काही केल्यामुळे तुझं पोट बरं होईल का, आणि ना तुला हावरटासारखं करायचं असतं. चौपाटीवर गेली आणि लगेचच हावरटासारखंच तू 4-5 पाणीपुरीची प्लेट खाल्ली. आता पोट धरून बस.
मग आता मंजू लगेचच म्हणते, तुम्हाला कसं काही वाटत नाही हो? आता एखादा नवरा असताना तर बायकोच्या पोटदुखीवर काहीतरी औषध केलं असतं, पण तुम्हाला ना काहीच वाटत नाही असं म्हणून ती रडू लागते. त्यानंतर मिथून म्हणतो, ऐक ना अगं, मी काही केल्याने तुझं पोट काही बरं होणार नाही. माझी आई नेहमी काय म्हणते माहिती आहे का, माणसाचं मन साफ तर पोट साफ असं असतं. त्यावेळी आता ती रागातच विचारते, म्हणजे माझं मन साफ नाही आहे असं म्हणायचं आहे का तुम्हाला? तेव्हा तो आता म्हणतो, तसं नाही म्हणायचं. तेव्हा तो आता घड्याळात पाहतो तर 10 वाजलेले असतात, म्हणून तो विषय बदलतो आणि म्हणतो की मला नाश्ता करायचा आहे, नाश्त्याची वेळ झाली आहे, मला खूप भूक लागली, पोटात कावळे कोकतायत असं म्हणून तो निघालेला असताना लगेचच ती त्याला अडवते आणि म्हणते, कुठेच जायचं नाही हां, माझ्या पोटात दुखतंय आणि मला काहीच खाता येणार नाही आहे. त्यावेळी आता मिथून म्हणतो, पण तू थांब ना इथे, मला जाऊ दे. पण आता ती नाहीच म्हणते. मंजू खूप हट्टीपणा करत असते तर मिथून आता तिला रिक्वेस्ट करतो की जाऊ दे ना बाई मला खाली, कारण मला खूप भूक लागली आहे, मला चक्कर यायला लागली आहे, डोकं गरगरतंय माझं. तेव्हा ती आता म्हणते, नाही नाही कुठेही जायचं नाही, तुम्हाला खूप हसू येतं ना माझ्यावर, मग बसा इथेच खिकी करत, आणि जोपर्यंत माझं पोट दुखणं बरं होत नाही ना तोपर्यंत मी तुम्हाला नाही जाऊ देणार. त्यानंतर ती आता तेथून जरा बाजूला जाते तर मिथून, तुझ्या अगोदर माझी रास वाचली असती तर बरं झालं असतं. आता भूक लागली आहे, काय असेल बरं आज नाश्त्याला असं म्हणून तो आता विचार करत असतो. इकडे आता विक्रम, त्याचबरोबर रम्या, मानिनी आणि वसू हे चौघेही नाश्ता करण्यासाठी बसलेले असतात. तेव्हा थालीपीठ आणि शिरा पाहून आता लगेचच विक्रम म्हणतो, अरे वा वा, खूप छान नाश्ता, काल म्हटलं की पोहे उपमा खाऊन कंटाळा आलाय रोज रोज, तर लगेचच तुम्ही आज खमंग थालीपीठ बनवलं, आज जीवा तर खूप खुश असणार. तेव्हा हो, जीवा तर आज खुश असणार आहे, परंतु आजची शेफ कोण आहे माहिती आहे का, नंदिनी देशमुख आहेत असं म्हणून मानिनी तिचं कौतुक करते. तेव्हा आता विक्रम विचारतो, काय नंदिनीने बनवलंय हे सगळं, अरे वा क्या बात असं म्हणून तो तिचं कौतुक करतो. तेव्हा आता लगेचच वसू आणि रम्याचा मात्र जळफळाट होतो, कारण तेथे नंदिनीचं कौतुक होत असतं. त्यानंतर वसू म्हणते, झालं आता ना इथे एक हाती सगळं काही उरणार. तेव्हा असं का म्हणताय तुम्ही ताई असं आता लगेचच मानिनी विचारते. तेव्हा वसू म्हणते, अगं असं नव्हतं म्हणायचं मला, अगं मला असं म्हणायचंय की जीवाला फक्त तुझ्या हातचं थालीपीठ आणि शिरा आवडतो आणि दुसऱ्या कोणी केलेलं त्याला अजिबात आवडतच नाही. तुला आठवतंय का एकदा मंजूने जबरदस्ती श्रेयाला थालीपीठ करायला सांगितलं, तेव्हा जीवाने फक्त एक घास खाल्ला आणि काय म्हणाला, थालीपीठ करायचं असेल ना तर कमीत कमी 1 वर्ष माझ्या आईकडून ट्रेनिंग घ्या म्हणून, मग हिम्मत करा. मग आता लगेचच मानिनी म्हणते, हो आठवतंय ना. तेव्हा रम्यासुद्धा म्हणते की अगं आई, तू एकदा शिरा बनवला होता तेव्हा जीवा काय म्हणाला होता की मी फक्त माझ्या आईच्या हातचा शिरा खातो, कारण त्यामध्ये एक वेगळीच जादू असते, हो की नाही मामी. त्यानंतर मानिनी म्हणते की तुम्हाला असं वाटतंय का मी हे सगळं नंदिनीला सांगितलं नसेल. मग आता वसू म्हणते की अगं बाई, म्हणजे तू तिला शिकवलं आणि तिने लगेच केलं का. तेव्हा आता लगेचच मानिनी म्हणते, नाही तसं नाही, काही शिकून वगैरे नाही, तिचं तिनेच केलंय. मी काय म्हणते, आपण एवढी चर्चा करतोय ना त्यापेक्षा आपण खाऊनच बघूयात ना. जीवाला कोणीही काही सांगू नका हा, मी नाही केलं ते, त्याला खाऊ दे आणि मग बघूयात काय म्हणतोय ते. तेव्हा हो बघूया बघूया, ऑल द बेस्ट असं लगेचच विक्रम म्हणतो. मग आता लगेचच कधी कधी नवीन माणसाने केलेल्या गोष्टी ट्राय कराव्यात आणि तसंही ट्राय करायला काय हरकत आहे असं मानिनी म्हणते. तर तेथे पार्थ आणि काव्या हे दोघेही येतात आणि तेथे नाश्त्यासाठी बसतात. त्याचबरोबर जीवासुद्धा तेथे आलेला असतो आणि आपल्या नाश्त्यासाठी बसतो. तेव्हा आता तो समोर थालीपीठ पाहतो आणि विचारतो, आई आज थालीपीठ बनवले तू, खूप दिवसांनी बनवलेत ग. तेव्हा आता लगेचच ती म्हणते की हो खूप दिवसांनी बनवले, खाऊन बघ ना. तेव्हा तो आता लगेचच टेस्ट करून पाहतो, सर्वांची नजर त्याच्याकडेच असते की तो आता काय म्हणतोय आणि काय नाही. नंदिनीला सुद्धा असं वाटत असतं की जीवाला आवडलं तर ठीक आहे. मग आता जीवा अगोदर टेस्ट करून पाहतो आणि म्हणतो, वा खूप छान आई, नेहमीपेक्षा ना अजूनच अप्रतिम झाले आहेत थालीपीठ. नंदिनी, मानिनी आणि विक्रम हे एकमेकांकडे पाहतच राहतात आणि हसतात. त्याचबरोबर आता पार्थ शिरा खाऊन पाहतो, लगेचच म्हणतो, आई अगं शिरासुद्धा खूप मस्त झालाय, तुझ्या हातच्या शिऱ्याला ना तोडच नाही. मग त्यानंतर आता रम्या आणि वसूचं जळफळाट होत असतो, कारण हे सगळं नंदिनीने बनवलेलं असतं आणि तिचं इथे कौतुक होणार असतं. तेव्हा जीवा लगेचच म्हणतो, मी सर्वांना म्हणत असतो त्यासाठी ना, कोणाला थालीपीठ शिकायचं असेल ना
तर 1 वर्ष माझ्या आईच्या हातून तुम्ही ट्रेनिंग घ्या आणि मगच थालीपीठ बनवण्याची हिंमतसुद्धा करावी. मग आता लगेचच विक्रम हसतो आणि म्हणतो, चला म्हणजे सुनबाईच्या हाताला चव आहे म्हणायचं. तेव्हा आज जीवाच्या परीक्षेत सुनबाई या उत्तीर्ण झाल्यात असं विक्रम हसतच म्हणतो. तेव्हा आता जीवा खायचंच थांबतो आणि म्हणतो की नक्की कुणाबद्दल बोलताय तुम्ही? तेव्हा हो ना, कुणाबद्दल बोलताय असं पार्थसुद्धा विचारतो. तेव्हा अरे जीवा, तुझी बायको नंदिनी हिने आज थालीपीठ बनवले आणि शिरासुद्धा, असं आता लगेचच मानिनी आणि विक्रम सांगतात. तेव्हा आता तो लगेचच म्हणतो की छान झाले असं म्हणून तो काव्याकडे पाहतो. तर काव्याला खूप वाईट वाटतं. मग आता वसू म्हणते की तुम्ही एवढं कौतुक करताय, मग खरंच चांगलं झालंय का की उगीचच आपलं कौतुक करताय? आता लगेचच काव्या रागात म्हणते की उगाच कुणी कौतुक करत नाही आत्याबाई. अहो तुम्हाला नसेल खायचं तर खाऊ नका. मी कॉर्नफ्लेक्स खाते, तुम्हाला खायचं का? देऊ का तुम्हाला खायला? किंवा आता काहीच खाऊ नका, डायरेक्ट लंच करा. मग आता वसू जरा रागातच म्हणते की मी तुझ्याशी बोलत नाही आहे काव्या. त्यानंतर आता लगेचच नंदिनी म्हणते, काव्या बाळा तू हे थालीपीठ खा. मग आता काव्या म्हणते नको, मला नको आहे थालीपीठ, तुमचं चालू द्यात, मी हे खाते. त्यानंतर आता लगेचच रम्या ही नंदिनीच्या अंगठीकडे पाहते आणि वसूला इशारा करते. तेव्हा आता वसूला लगेच समजतं रम्याला काय म्हणायचंय. तर विक्रम हा वसूला म्हणतो, ताई तू थालीपीठ अजून खाल्लेलंच नाही, टेस्ट केलेलंच नाही, तर लगेच काही पण बोलतीये, तू खाऊन तरी बघ. तेव्हा विक्रम आता नंदिनीला लगेचच वसूला थालीपीठ वाढायला सांगतो. मग आता लगेचच नंदिनी जेव्हा वसूला थालीपीठ वाढत असते ना, तेव्हा तिचा हात हातात घेत लगेचच वसू आता नंदिनीला म्हणते की काय गं, अगं ही अंगठी तर पार्थने तुझ्या बोटामध्ये घातली होती ना एंगेजमेंटच्या दिवशी, अजूनही तू ही अंगठी तशीच घालतेस? म्हणजे मलाच ना जरा असं गोंधळल्यासारखं झालंय खरंच. तेव्हा सर्वजण एकमेकांकडे पाहतच राहतात. तेव्हा जीवा आता पार्थकडे पाहत राहतो. मग त्यानंतर पार्थ आता काहीच बोलत नाही. मग आता वसू लगेचच म्हणते, अगं इकडे तू म्हणते की जीवाने जे माझ्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घातलंय ते मी कधीच काढणार नाही, आणि दुसरीकडे पार्थने जी अंगठी बोटात घातली होती तुझ्या एंगेजमेंटच्या दिवशी ती सुद्धा काढण्याची तुझी इच्छा होत नाहीये. हे विचित्रच आहे बाई सगळं, असं म्हणून वसू लगेचच आकडतांडव करू लागते. मग आता नंदिनीलाच धक्का बसतो आणि ती पार्थकडे पाहू लागते. तर पार्थला सुद्धा आता खूपच कसं तरी होतं. तर आता काव्या रागातच वसूकडे पाहत असते. तेव्हा नंदिनी आता लगेचच शांतपणे ती अंगठी काढण्याचा प्रयत्न करते, परंतु ती अंगठी लवकर निघत नाही. मग आता रम्या ही लगेचच वसूला म्हणते, आई अगं किती बोलशील तू, जरा शांत राहा की. नंदिनी नाही निघते का अंगठी, थांब मी तुला मदत करते हा, असं म्हणून लगेचच ती आता नंदिनीकडे जाते आणि तिची अंगठी काढण्याचा प्रयत्न करते, पण ती अंगठी काही निघत नसते. तेव्हा रम्याला खूप राग येतो आणि रागातच ती आता खूप नंदिनीकडे पाहते आणि अंगठी अगदी ओढून ओढून काढण्याच्या प्रयत्नात असते. आता नंदिनीलाही त्या गोष्टीचा त्रास होत असतो. ती म्हणते अगं हळू, असं म्हणून ती अक्षरशः रडकुंडीला येते. तेव्हा सॉरी सॉरी हा, असं रम्या आता म्हणते. तर काव्याचं लक्ष रम्याकडेच असतं. रम्या ज्या पद्धतीने अंगठी काढते ना, त्या पद्धत अजिबातच कुणाला आवडलेली नसते. तेव्हा आता काही वेळाने रम्या अक्षरशः ती अंगठी अशी खेचूनच काढते. तेव्हा नंदिनीचं बोट अजूनच दुखतं. मग आता जरा सावकाश, असं विक्रम म्हणतो. मानिनी सुद्धा म्हणते हो ना, जरा सावकाश काढायची ना. तेव्हा लगेचच रम्या म्हणते सॉरी हां, पण दुखलं का तुला? त्यानंतर आता लगेचच रम्या ही अंगठी वसूकडे देते, आपल्या जागेवर जाऊन बसते. तेव्हा आता लगेचच वसू म्हणते, आता पार्थ तू हां, आता तू सुद्धा तुझ्या हातात जी साखरपुड्याची अंगठी आहे ना ती काढून टाक हां. तेव्हा सर्वांना आता मोठा धक्काच बसतो. तर पार्थ एकदमच शांत राहतो, तो काहीच बोलत नाही. त्यानंतर वसू पुन्हा पुन्हा बोलते, अरे असं काय करतो तू, आता काव्य तुझी बायको आहे ना म्हटल्यानंतर तू ही अंगठी काढायलाच हवी, काढ बरं ती अंगठी, असा फोर्स ती करू लागते. तेव्हा रम्या आणि वसू मात्र आता एकमेकींकडे पाहून हसत असतात. त्यानंतर आता पार्थचा नाईलाज होतो. त्याला ते एंगेजमेंटचे सर्व प्रसंग आठवतात की कशाप्रकारे नंदिनीने अगदी प्रेमाने माझ्या बोटात ही अंगठी घातली होती. आता ही शेवटची खूण होती प्रेमाची, पण आता तीही जाणार, असं मनातच विचार करत आता पार्थ लगेचच ती अंगठी काढतो. तेव्हा नंदिनी आता पार्थकडे पाहतच राहते. सर्व क्षण आठवत आठवत आता त्याला खूपच त्रास होऊ लागतो.
त्यानंतर ती अंगठी काढून तो तेथे प्लेटवर ठेवतो. मग आता मानिनी आणि विक्रम रागातच वसूकडे पाहतात. त्यानंतर वसू आणि रम्या मात्र सारख्याच हसत असतात. जीवा मात्र रागातच वसूकडे पाहत असतो. तेव्हा आता वसू लगेचच म्हणते की मी बोलते म्हणून माझं तोंड दिसतं, पण कसं असतं ना, काही गोष्टी या वेळच्या वेळी झालेल्याच बऱ्या असतात. आता बरं झालं की नाही, आता जुनं काहीही तसं उरलेलं नाही. तेव्हा सर्वजण एकमेकांकडे पाहू लागतात. त्यानंतर आता वसू म्हणते, अर्थात नवीन नाती किती जुळतील याची जरा शंकाच आहे. मग आता पार्थ आणि काव्या एकमेकांकडे पाहतात. नाही म्हणजे तसं काय आहे ना, काव्याने घातलंय मंगळसूत्र गळ्यात. आता हे मंगळसूत्र किती दिवस ठेवणार आहे तिचं तिलाच माहीत. तेव्हा आता सारखी सारखीच वसू ही काव्याला बोलत असल्यामुळे सर्वजण आता रागानेच तिच्याकडे पाहतात. मग आता ही गोष्ट जेव्हा रम्याला समजते ना, तेव्हा रम्या म्हणते की आई, अगं काय चालवलंयस तू, उगीच कशाला त्रास देते काव्याला, सर्वांना आता सुखाने खाऊ देत ना. मग आता वसू म्हणते, अगं रम्या, मी सर्वांच्या सुखाचा विचार करत असते, पण काय आहे ना, माझा हेतूच काय आहे हे मुळीत कुणाला कळत नाही, आणि आता त्याला मी तरी काय करणार. मग आता वसू लगेचच म्हणते, बरं काव्याबाई, ऐक ना, तुझं काही काढून ठेवायचं असेल ना तर आत्ताच काढून ठेव इथे. तेव्हा काव्याला आता धक्काच बसतो आणि काव्या आता लगेचच जीवाकडे पाहते, तर जीवासुद्धा काव्याकडे पाहत असतो. मग रम्या मात्र आता हसत असते. तर वसू पुन्हा म्हणते की तुम्हा चौघांना नव्याने सुरुवात करता येईल ना पुन्हा, म्हणून मी म्हणते. तेव्हा मात्र काव्याच्या तळपायाची आग आता मस्तकात गेलेली असते. ती डोक्यालाच हात लावते, परंतु आता एकदमच गप्प राहत ती पाणी पिते. पार्थ आता लगेचच जेवणाचं ताट असताना त्याच्या पाया पडतो आणि रागातच तेथून निघून जातो, कारण वसू सारखा सारखाच तमाशा घालत असते. त्यानंतर लगेचच आता मानिनी म्हणते, वसूताई कशाला हो हे उगीच रोज रोज, सगळे आनंदाने खात होते ना इथे. आता पार्थ न खाता निघून गेला, काव्यसुद्धा काही खात नाहीये. मग आता वसू लगेचच चमचा खाली ठेवते आणि म्हणते, मानिनी, तुला ना माझ्या वागण्यामध्ये कायमच अशी खोड दिसते. अगं मी फक्त एवढंच म्हणाले. तेव्हा आता विक्रम खूपच चिडतो आणि बास झाला आता, असं म्हणून आता तिला गप्प करतो. तर विक्रम आता लगेचच म्हणतो, जीवा खाऊन घे बरं आता अगोदर, आणि नंदिनी तू सुद्धा इथे बस, तुला वाढून घे आणि खा आता. मग आता लगेचच नंदिनी ही तेथे नाश्ता करण्यासाठी बसते. मग मानिनी म्हणते, रम्या ते शेजारचं ताट दे. तेव्हा लगेचच रम्या ते ताट देते आणि मग त्यानंतर थालीपीठाचं कुठे आहे वसुताई, तेवढं थालीपीठाचं द्या बरं, असं मानिनी म्हणते. त्यानंतर आता नंदिनी ही नाश्ता वाढून घेते. तेव्हा आता मानिनी विचारते, काय ग नंदिनी, तू आजपासून आनंद निवास जॉईन करायचं म्हणतीये का? मग आता नंदिनी म्हणते, हो आजपासून करायचं म्हणतीये मी. तेव्हा काव्याला आता धक्काच बसतो. त्यानंतर ती आता नंदिनीकडे पाहतच राहते. तेव्हा मानिनी म्हणते, जा हा, छान छान, कामाला सुरुवात करायलाच हवी आता, असं म्हणून ती जीवाला सांगते, जीवा तू हिला सोडून येशील हा आनंद निवासमध्ये. त्यानंतर आता जीवा हा नंदिनीकडे पाहतच राहतो आणि मग त्यानंतर तो तिला म्हणतो, तू रेडी झालीस की मला सांग, मग मी तुला सोडून येतो तिकडे. तेव्हा काव्या आणि जीवा एकमेकांकडे खूप वेळ पाहतच राहतात. काव्यालाही धक्का बसतो, जीवा असा का वागतो तेही तिला कळत नाही. मग इकडे पार्थ हा रूममध्ये असतो आणि तो खूप संतापलेला असतो. तो आता फाईल वगैरे आपटत असतो. तेवढ्यातच तेथे आता काव्या येते. मग आता पार्थ रागातच म्हणतो की चार चौघात कसं बोलावं तेच कळत नाही, नुसतं चार चौघांमध्ये अपमान करायचा, वाटेल तसं बोलायचं आणि समोरच्याला काय वाटतं त्याचं काही घेणं देणं नाही, आणि घडून गेलेल्या गोष्टींवरच्या खपल्या तर मुद्दामच काढायच्या. आणि हे जर असंच चालत राहिलं तर नॉर्मल तरी कशा होणार गोष्टी, कशा पद्धतीने त्या रम्याने ती अंगठी काढून घेतली, रेडिक्युलस, असं म्हणून पार्थ आता खूपच चिडतो. तर काव्या त्याच्याकडे पाहतच राहते. मग आता त्यानंतर तो म्हणतो, आज मी आईला जाऊन सांगणार आहे, तू वसू आत्याशी बोल, नाहीतर माझं तोंड उघडेल, कारण इनफ इज इनफ. तेव्हा आता तो खूपच संतापलेला असतो. तेव्हा काव्या आता लगेचच 10 पासून 1 पर्यंत आता आकडे मोजू लागते. तेव्हा आता पार्थ हा तिच्याकडेच पाहत राहतो. त्याला वाटतं आता हिला काय झालं मध्येच. मग आता त्यालाच आठवतं की मीच काव्याला सांगितलं होतं की राग आल्यानंतर उलटे आकडे मोजायचे म्हणून. आता काव्या पुढे म्हणू लागते की काही गोष्टींकडे आपण दुर्लक्ष करायचं असतं, कारण काही माणसं आपल्याला मुद्दामच त्रास देतात, कारण त्यांना त्यांच्या ॲक्शनला रिॲक्शन हवी असते. आपण रिॲक्शन देणं बंद केलं की मग त्रास कमी होतो.
मग आता काव्या पुन्हा एकदा 5 पासून 1 पर्यंत आकडे मोजू लागते आणि कपड्यांच्या घड्या घालत घालतच पार्थला त्याच्याच पद्धतीने समजावत असते. मग पार्थ हा काव्याकडे पाहतच राहतो आणि त्यालाही काव्याच्या बोलण्याचा आता अर्थ समजतो. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये आता जीवाची मैत्रीण एक घरी आलेली असते आणि तिचं नाव अनिशा असतं. मग आता नंदिनीला वाटतं की तिचं नाव जीविका आहे. हाय जीविका असं म्हणते. मग आता जीविका नाही, अनिशा नाव आहे माझं, असं आता ती मुलगी म्हणते. तेव्हा आता जीवा तिला गप्प करण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु तिला काही कळतच नाही. मग त्यानंतर अनिशा म्हणते की जीवा, अरे मी हा बुके तुझ्यासाठी नाही आणला, हा काव्यासाठी आणलाय. तुला तर माहिती आहे ना काव्याला किती फुलं आवडतात म्हणून. आता तू अगोदर काव्याला बोलव बरं, बघू तरी दे काव्या लग्नानंतर कशी दिसती येते. तेव्हा सर्वजण आता जीवाकडे पाहतच राहतात. कुणाला काहीच कळत नाही की काव्याविषयी ही जीवाला का विचारत असेल. मग आता नंदिनी ही जीवाकडे पाहतच राहते. मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.